ब्रेन डेड. लेखक आणि सादरकर्ते श्री राजीव शांताराम थत्ते. मुंबई सेंट्रलच्या शुश्रूष ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये 2 ॲम्ब्युलन्स एकाच वेळी उभ्या राहिल्या. एका ॲम्ब्युलन्समध्ये चेन्नईहून आणलेल्या ब्रेन डेड पेशंट श्री PV राजन यांची बॉडी होती, तर दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये PV राजेंची एका ॲक्सिडेंटमध्ये अत्यंत गंभीर झालेली केस होती. दोन्हीही श्री PV राजन आणि श्री PV राजे यांचे देह हे 2 वेगवेगळ्या ICU मध्ये नेले गेले. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी बेड डेड पेशंट श्री PV राजन यांच्याकरता डॉक्टर्स, सर्जन्स, अनेस्थेशिया देणारे सिस्टर्स इत्यादी सर्व तयार होते. चेन्नईवर आणलेल्या ब्रेन डेड पेशंट श्री PV राजनमुळे 7 पेशंटला आज जीवदान मिळणार होते. या बातमीला देशात अत्यंत महत्त्व होते. सर्व पत्रकार, नॅशनल आणि इंटरनॅशनल TV कॅमेरे बातमीच्या कव्हरेजसाठी तयार होते. आज प्रथमच एका ब्रेन डेड श्री PV राजन यांच्या शरीरातील जिवंत असलेले अत्यंत महत्त्वाचे अवयवांचे ट्रान्सप्लांट दुसऱ्या 7 पेशंटला केली जाणारी ही भारतातली पहिली सक्सेसफुल सर्जरी ठरणार होती. त्यामुळेच या ऑपरेशन कव्हरेजला मोठे महत्त्व होते. श्री PV राजन यांचा देह एका ऑपरेशन थिएटरमध्ये गेला. त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या देहामधून हार्ट, दोन्ही किडन्या, लंग्स म्हणजे फुफ्फुसे, इंटेस्टाईन, कॉर्निया, बोन मॅरो काढून घेऊन त्यांना वेगवेगळ्या 7 पेशंटना ट्रान्सप्लांट करण्यासाठी 7 पेशंटनाही तयार ठेवण्यात आले होते. दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये श्री PV राजेंची केस तयारी चालली होती. राजेंच्या ऑपरेशनसाठी डॉक्टर्स, सर्जन्स, अनेस्थेशिया देणारे सिस्टर्स इत्यादी सर्व तयार होत होते. अर्थात PV राजन यांच्या ऑपरेशननंतरच राजेंच्या ऑपरेशनचा नंबर लागणार होता. शुश्रूष चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांटची तयारी मोठ्या जोमानं आणि तितक्याच जबाबदारीच्या भावनेनं चालू होती. ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट घेतला होता. इतर 7 थिएटर्सच्या बाहेर ट्रान्सप्लांट करून घेणाऱ्या पेशंटची नातेवाईकांनी मोठी गर्दी झाली होती. PV, इट इज करेक्ट पेशंट. पेशंटच्या हाताला लावलेले छोटेसे लेबल पाहत शुश्रूष हॉस्पिटलमधील डॉक्टर विवेक शर्मा यांनी सगळ्यांना माहिती दिली. डॉक्टर्स, पुट ऑल नेसेसरी ट्यूब्स. गिव्ह हिम डीप anesthesia. We have to ensure that speedy organs are removed and fixed in the appropriate patients. मुख्य सर्जन डॉक्टर सुब्रमण्यम म्हणाले. शुश्रूष डॉक्टरचे डीन डॉक्टर धर्मपाल यांना सर्व तयार असल्याचा निरोप पाठवला गेला. डीन डॉक्टर धर्मपाल हे भारतातच नव्हे तर विश्वभरात ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी एक नावाजलेले नाव होते. आतापर्यंत हजारो पेशंट आजारातून बरे करून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा विश्वासही, आशीर्वादही त्यांनी मिळवला होता. डॉक्टर धर्मपाल थोड्याच वेळात ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑल इज वेल? डॉक्टर धर्मपाल यांनी तिथे असलेल्या सर्जनला विचारले. येस सर, वी हॅव चेक्ड हिम. एव्हरीथिंग इज ऑल राईट. वी कॅन गो अहेड विथ द प्रोसिजर. मुख्य सर्जन डॉक्टर सुब्रमण्यम म्हणाले. थोड्याच वेळात त्या पेशंटच्या देहामधून
हार्ट, दोन्ही किडन्या, लंग्स म्हणजे फुफ्फुसे, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोटे आतडे, कॉर्निया म्हणजे बुबुळे आणि बोन मॅरो काढून घेतला गेला. या सगळ्या अवयवांना डीप फ्रीज बॉक्समध्ये ठेवून त्यांना वेगवेगळ्या पेशंटना ट्रान्सप्लांट करण्यासाठी 7 पेशंटच्या तयार असलेल्या ऑपरेशन थिएटर्सकडे रवाना करण्यात आले. इतर पेशंटवर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर्सच्या टीम्स त्या पेशंटच्या ऑपरेशन थिएटरमध्ये केव्हापासूनच वाट पाहत होत्या. ऑपरेशनसाठी पेशंट्स ऑपरेशन थिएटरमध्ये अनेस्थेशिया देऊन तयार होते. पेशंटचा मृतदेह पुन्हा सर्व बाजूनी स्टिच केला गेला. वरून देहाला कपड्याचे आवरण घालण्यात आले. आता बाकीच्या ऑपरेशन्सना सुरुवात होत होती. ऑपरेशन्सच्या आधीच 7 पेशंट आणि डोनर यांचे ब्लड मॅचिंग करण्यात आले होते. आता फक्त ट्रान्सप्लांट सर्जरीज बाकी होत्या. हॉस्पिटलचे डीन डॉक्टर धर्मपाल शांतपणे पहिल्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले. त्या ऑपरेशन थिएटरमधूनच एका देहातून सर्व ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठीचे बॉडी पार्ट्स काढण्यात आले होते. Transplant of various organs are in progress. We have removed all organs from the donor's body. All parts are alive and functioning very well. Next stage is fixing the parts to 7 patients. We have started the process in various operation theatres. Results of all operation theatres will come after 4 to 5 hours. डीन डॉक्टर धर्मपाल यांनी प्रेस आणि TV चॅनल्सला माहिती दिली आणि ते आपल्या केबिनकडे शांतपणे रवाना झाले. आता जिथे मूळ ट्रान्सप्लांटची डेड बॉडी पडली होती ती डिस्पोज ऑफ करण्यासाठी ज्युनियर डॉक्टर ओमप्रकाश आणि त्यांचे असिस्टंट्स डेड बॉडी होती त्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत होते. डेड बॉडीचा लोंबणारा हात, ज्याला पेशंटच्या नावाचा बँड होता, कपड्याच्या आवरणाबाहेर आला होता. डॉक्टर ओमप्रकाश पेशंटच्या संपूर्ण देहाला कपड्याचे आवरण घालण्यात आले होते. त्यात डेड पेशंटचा हात आत घालण्यासाठी खाली वाकले. डेड बॉडीच्या हाताला एक नावाचा बँड होता. त्याच्यावर नाव लिहिले होते CPV राजे. डॉक्टर ओमप्रकाश यांना मोठाच धक्का बसला. ब्रेन डेड पेशंट CPV राजन यांच्याविषयी CPV राजे यांच्यावर ब्रेन डेड समजून शस्त्रक्रिया केली गेली होती. इट वॉज अ ग्रेटेस्ट ब्लंडर इन द मेडिकल हिस्ट्री. डॉक्टर ओमप्रकाश धावतच डीन डॉक्टर धर्मपाल यांच्या केबिनमध्ये शिरले. सर, वी हॅव डन अ ग्रेट ब्लंडर. द पेशंट वी हॅव ऑपरेटेड was Sri P.V. Raje instead of brain dead patient Sri P.V. Rajan. I have seen a tag on the hands of the operated patient. It was Sri P.V. Raje. डॉक्टर ओमप्रकाश जवळजवळ ओरडतच उद्गारले. डॉक्टर धर्मपाल धावतच ऑपरेशन थिएटरमध्ये पुन्हा गेले. त्यांनी पेशंटचा लटकणारा हात बघितला. त्यावर हाताला बांधलेली पट्टी स्पष्टपणे दिसत होती. CPV राजे. डॉक्टर धर्मपाल यांना हा मोठाच धक्का होता. त्यांच्या 40 वर्षांच्या मेडिकल सर्जिकल इतिहासात अशी घटना घडली नव्हती. त्यांनी शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट
स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या 7ही सर्जिकल ऑपरेशन थिएटर्सना कॉन्फरन्स कॉल केला. डॉक्टर्स, listen, we have made a big blunder. The patient whose body parts we have removed was not a brain dead patient, Sri P.V. Rajan, but he was another patient, Sri P.V. Raje. But Dr. Dharmapal, we have already completed surgeries of all patients. We have transplanted various organs. Now what to do? 7ही सर्जरीज चालू होत्या आणि सर्व ऑपरेशन थिएटरमधूनच एकच निरोप आला. डॉक्टर धर्मपाल डोक्याला हात लावून खाली बसले. त्यांच्या हाताची बोटे थरथरत होती. संपूर्ण अंगाला प्रचंड घाम फुटला होता. त्यांनी समोरच्या बोर्डकडे पाहिले. तो बोर्ड कित्येक वर्षे त्यांना साथ देत होता. त्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक वाक्याचा आणि शब्दाचा अर्थ त्यांना अवगत होता आणि त्याच्याशी कधीही त्यांनी प्रतारणा केली नव्हती. I solely pledge myself to concentrate my life to the service of humanity. Even under the threat, I will use my medical knowledge contrary to the laws of humanity. I will maintain the utmost respect for human life from time of conception. I will not permit consideration of religion, nationality, race, party politics, and social standing to intervene between my duty and my patients. I will practice my profession with conscience as dignity. The health of my patient will be my first consideration. I will respect the secrets which are confined in me. I will give to my teachers the respect and gratitude which is their due. I will maintain by all means in my power the honor and noble traditions of medical profession. I will treat my colleagues with all respect and dignity. I shall abide by the code of medical ethics as in the Indian Medical Council, Professional Conduct, Ethics and Etiquettes, Regulations 2002. I make these promises solemnly, freely, and upon my honor. Dr. R.P. Dharmaraj, MS, FRCS, London, PhD. 5 मिनिटांनी डॉक्टर धर्मराज यांना अचानक काहीतरी सुचले. ते ब्रेन डेड पेशंट P.V. राजन यांना ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवले होते तिकडे घाईघाईने गेले. श्री P.V. राजन यांचा श्वास अजूनही चालू होत्या. इतर सर्व सिस्टीम्स काम करत होत्या. डॉक्टर धर्मपाल यांनी ब्रेन डेड पेशंट श्री P.V. राजन यांच्या डोळ्यावर बॅटरीचा प्रकाश टाकला. डोळ्यातली बुबुळं थोडीशी हल्ल्याचं त्यांना भास झाल्यासारखे वाटले. हाताची बोटे थोडी हलत होती. डॉक्टर धर्मपाल यांनी ब्रेन डेड पेशंट श्री P.V. राजन यांना पाठवणाऱ्या चेन्नईच्या इस्पितळात फोन लावला. श्री P.V. राजन यांची स्कल फ्रॅक्चरची केस होती. श्री P.V. राजन यांच्या नातेवाईकांना बरेच दिवस ट्रीटमेंट देऊनही काही फरक पडत नाही असे पाहून त्यांना ब्रेन डेड पेशंट म्हणून घोषित करून त्यांचे बॉडी पार्ट्स इतर पेशंटला द्यायची परवानगी दिली होती आणि म्हणूनच त्यांना चेन्नईहून मुंबईला विमानानं आणले होते. त्या बदल्यात त्यांचे हॉस्पिटलचे बिल माफ करण्यात आले होते.
त्यांचे ऑर्गन घेण्यास उत्सुक असलेल्या मुंबईतल्या पेशंटकडून ते पैसे वसूल करण्याची खात्री मुंबईच्या हॉस्पिटलने त्यांना दिली होती. शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचे डीन डॉक्टर धर्मपाल यांनी ब्रेन डेड पेशंट श्री पी. राजन यांच्यावर उपचार करून पाहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हॉस्पिटलमधून उत्तम सर्जन अर्जंट बोलवले आणि पी. राजन यांच्यावर सर्जरी चालू केली. प्रथम स्कल फ्रॅक्चर झाले होते, त्याची पुन्हा सर्जरी करण्याचा आणि मेंदूचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सुमारे 6-7 तास चालले. ब्रेन डेड पेशंट पुन्हा जिवंत अवस्थेत आणण्याचा हा जगावेगळा प्रयत्न होता. तो प्रयोग यशस्वी होईल किंवा नाही हे सांगणे केवळ अवघडच नव्हते, तर अशक्य होते. 7 तासांच्या डॉक्टर धर्मपाल यांच्या अथक प्रयत्नांनी श्री पी. राजन हे ब्रेन डेड या अवस्थेतून बाहेर आले. त्यांच्या शरीरातील वेगवेगळे अवयवही आता सर्जरीला रिस्पॉन्स देत होते. सुमारे 10 तासांनी श्री पी. राजन यांना पुन्हा ICU मध्ये आणण्यात आले. ऑपरेशन संपूर्णपणे सक्सेसफुल झाले होते. डॉक्टर धर्मपाल यांनी शरीरातले वेगवेगळे अवयव ट्रान्सप्लांट केलेल्या पेशंटची चौकशी केली. 7ही पेशंट्स ऑर्गन्स मॅच न झाल्यामुळे मृत्युमुखी पडले होते. पेशंट श्री पी. राजे यांचा देह घेण्यासही त्यांच्या घरच्यांनी नकार दिला होता. संपूर्ण शरीरावर स्टिचेस घातल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता. शेवटी पोलिसांना बोलवण्यात आले आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून पी. राजे यांचा देह पोस्टमॉर्टम करण्यासाठी जे हॉस्पिटलमध्ये पाठवला होता. पी. राजे यांच्या स्वविच्छेदनाचा अहवाल जे हॉस्पिटलमध्येच कुटुंबियाला मिळणार होता. शिवाय ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 7ही पेशंटचे देह पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमॉर्टम करण्यासाठी जे हॉस्पिटलकडे पाठवले होते. डॉक्टर धर्मपाल यांनी त्यांचा वर्षानुवर्ष घातलेल्या असलेल्या आपल्या प्रत्येक सर्जरी सक्सेसफुल करणारा ॲप्रॉन आपल्या अंगावरून काढला. घरच्यांना फोन करून सगळी परिस्थिती त्यांना एक्सप्लेन केली. नंतर पोलिसांना फोन करून त्यांना सर्व हकीकत सांगितली. आय एम रेडी फॉर द अरेस्ट इफ आय एम गिल्टी. पत्रकार आणि टीव्हीचे कॅमेरे पुढे सरसावले. डॉक्टर धर्मपाल यांनी झालेला सर्व प्रकार आणि पेशंटला आयडेंटिफाय करण्यात आलेला दुर्दैवी घोटाळाही मीडियाला समजावून सांगितला. फॉर ऑल दिस व्हॉट हॅज हॅपन्ड आय एम सॉरी. आय हॅव कॉल्ड द पोलीस टू अवर हॉस्पिटल. दे विल फर्दर डू द प्रोसिजर. डॉक्टर धर्मपाल यांनी शांतपणे मीडियाला सांगितले. तेवढ्यात पोलिसांच्या 2 जीप्स सायरन वाजल्यात शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. डीन डॉक्टर धर्मपाल पोलिसांच्या एका गाडीत बसले. पोलिसांची गाडी सायरन वाजवत पोलीस स्टेशनकडे रवाना झाली. आज प्रथमच शुश्रूत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 8 जणांची हत्या झाली होती. त्या हत्या होत्या की एक ज्युनियर डॉक्टर विवेक शर्मा यांनी केलेली चूक होती. डॉक्टर धर्मपाल यांनी ब्रेन डेड पेशंट श्री पी. राजन यांना मात्र आपले
संपूर्ण वैद्यकीय स्किल वापरून जीवनदान दिले आणि अशा प्रकारे त्यांनी आपले परम कर्तव्य पार पाडले होते. पण म्हणून कायद्याच्या कलमाद्वारे 8 जणांची हत्या त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केली गेली होती का, याला काहीच उत्तर नव्हते. सुश्रुत चॅरिटेबल हॉस्पिटलचे डीन डॉक्टर धर्मपाल यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांनी खाली दिलेला जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला. मी डॉक्टर धर्मपाल, डीन सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई, असे लिहून देतो की 1. मी डॉक्टर धर्मपाल, सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचा डीन म्हणून गेली 20 वर्षे हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून कामकाज पाहतो आहे. 2. या हॉस्पिटलमध्ये विविध ऑर्गन्स ट्रान्सप्लांटचे वेगवेगळे विभाग आहेत. त्यांच्या प्रत्येक विभागाला विभाग प्रमुख डॉक्टर नेमलेला आहे. त्या विभागाच्या कामाला ती व्यक्ती जबाबदार असते. सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल हे एक धर्मादाय चॅरिटेबल हॉस्पिटल असून त्यात कोणताही नफा घेतला जात नाही. या सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी हॉस्पिटलचा कारभार वेगवेगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट करण्यासाठी केला जातो. या हॉस्पिटलमध्ये सर्वसाधारण रुग्णांवर उपचार केले जात नाही. या हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट करण्यासाठी हजारो शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. यामध्ये 99.70% पेशंटना रिकव्हरी करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. फक्त 0.3 रुग्णांना अपयश आले. इतर ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटलचा हाच रिकव्हरी रेट 34% कमी आहे. या सर्जरीचा माहिती डाटा जागतिक सायंटिफिक जर्नल तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकृत जर्नलमध्ये यंदा प्रकाशित करण्यात आला आहे. 3. चेन्नई हॉस्पिटलात एक पेशंट CPV राजन ब्रेन डेड अवस्थेत गेले 2 महिने उपचार घेत होते. 4. PV राजन ट्रीटमेंटला काहीच रिस्पॉन्स देत नव्हते. 5. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी CPV राजन यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी देहदान करण्याचा निर्णय घेतला. याविषयीची संपूर्ण कागदपत्रे बनवली. त्याच्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या अनुमतीच्या सह्याही घेतल्या. 6. CPV राजन यांच्या नातेवाईकांच्या विनंतीनुसार त्यांचा ब्रेन डेड देह कोणतेही शुल्क न आकारता चेन्नईच्या हॉस्पिटलने आमच्या हॉस्पिटलच्या ताब्यात दिला. 7. आमच्या हॉस्पिटलने हा देह खास विमानाने चेन्नईहून मुंबईला आणला. त्याचा संपूर्ण खर्च सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलने केला. 8. CPV राजन यांचा ब्रेन डेड देह मुंबईला आणण्यापूर्वी त्यांच्या विविध मेडिकल टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्यांच्या देहाशी परफेक्ट मॅच होणाऱ्या आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन्स डोनेशनसाठी पेंडिंग लिस्टमध्ये असलेल्या पेशंटना इन्फॉर्म करण्यात आले. सर्वांना CPV राजन यांचा ब्रेन डेड देह मुंबईला आणण्यासाठी करण्यात आलेले सुमारे 40 लाख रुपयांचा खर्च हा जे बॉडी ऑर्गन्स ज्या पेशंटला डोनेट केले जातील त्या ऑपरेशन खर्चाच्या प्रमाणात वाटून घेण्यास मान्यता देण्यात आल्याचे पत्र त्या पेशंटच्या नातेवाईकांकडून तसेच अंडरटेकिंग सुश्रुत हॉस्पिटलकडून घेण्यात आले. तसेच ॲडव्हान्स पैसेही पेशंटकडून
जमा करण्यात आले. पेशंटकडून जमा झालेली रक्कम 40 लाख रुपये शुश्रूषा हॉस्पिटलने चेन्नई हॉस्पिटलकडे जमा केली. त्या रकमेचा धनादेश क्रमांक 00986381 स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई ब्रांच यांच्याकडून चेन्नईच्या हॉस्पिटल अकाउंटला त्याच दिवशी जमा झाला. त्या रकमेची बँक एंट्री शुश्रुत हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये मिळेल. 10. शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये 7 पेशंट 2 दिवस आधीच ॲडमिट करण्यात आले होते. त्यांच्या सर्वांचा मेडिकल चेकअपही करण्यात आला होता. ते सर्व पेशंट सर्जरीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र त्या विभागाकडून घेण्यात आले होते. त्या 11 सर्व 7ही पेशंटना त्यांची गंभीर सर्जरी करताना त्यांची शारीरिक हानी अथवा मृत्यूही होऊ शकतो याची कल्पना आधी दिली गेली होती. या अर्जांवर पेशंटच्या आणि नातेवाईकांच्या सह्या ऑपरेशन होण्याआधीच घेण्यात आल्या होत्या. 12 श्री पी.व्ही. राजन यांचा ब्रेन डेड देह ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आणला जात होता त्याचवेळी दुसऱ्या ॲम्ब्युलन्समधून श्री पी.व्ही. राजे यांचा जखमी झालेला देह हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आला. 13 श्री पी.व्ही. राजे यांचा जखमी झालेला देह हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आला त्यावेळी त्यांना जखमी अवस्थेत आणणाऱ्या नातेवाईकांना ही गंभीर सर्जरी करताना शारीरिक हानी अथवा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना आधीच दिली होती आणि त्यावर नातेवाईकांची सही आणि साक्षीदारांच्या सह्या झाल्यावरच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले गेले होते. 14 दोन्ही शस्त्रक्रिया या सिरियस अवस्थेत असलेल्या पेशंटच्या शस्त्रक्रिया होत्या. त्यामुळे पेशंटची ओळख पटवण्याची जबाबदारी त्या विभागातल्या ज्युनियर डॉक्टर्सची होती. या सर्जरीच्या बाबतीत डॉक्टर विवेक शर्मा यांनी पेशंटची ओळख पटवण्याचे काम केले. तथाकथित श्री पी.व्ही. राजन यांच्या ओळख ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांनी पार पाडल्यावरच सिनियर सर्जन्स आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलवण्यात आले होते. पेशंटचा चेहरा त्यांना लावलेल्या नळ्यांनी झाकलेला असल्यामुळे आम्ही दोघे तसेच त्या दरम्यान उपस्थित राहिलेले अनेस्थेटिस्ट व इतर सर्जन यांनी पी.व्ही. राजे यांचे सर्व अवयव जे ब्रेन डेड पेशंट पी.व्ही. राजना यांचे आहेत असे मानून त्या शरीरामधून काढले व ते अवयव त्या रिस्पेक्टिव्ह पेशंटला दान देण्याच्या दृष्टीने त्या सर्जरीसाठी त्वरित रवाना केले. 15 त्या पेशंटला शस्त्रक्रिया करून त्या भागांचे ट्रान्सप्लांटेशन ऑपरेशन्स रिस्पेक्टिव्ह सर्जन्सनी केली. त्यांना या अवयवांचा दाता कोण आहे यांची कल्पना नसल्यामुळे त्यांची ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीने पार पाडली. 16 आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर ओमप्रकाश ऑपरेशन थिएटरमध्ये गेले असताना त्यांना मोठाच धक्का बसला. ऑपरेशन थिएटरमध्ये मृत पेशंटच्या हातावरील नाव श्री पी.व्ही. राजे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ब्रेन डेड पेशंट श्री पी.व्ही. राजन यांच्या ऐवजी श्री पी.व्ही. राजे यांच्यावर ब्रेन डेड समजून शस्त्रक्रिया केली गेली होती. त्यांनी इट वॉज अ ग्रेटेस्ट ब्लंडर इन द मेडिकल हिस्ट्री असे मला सांगितले. 17 मी लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. तेव्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये झालेली चूक माझ्या लक्षात आली. मी सर्व सर्जन्सना फोन करून ऑपरेशन्स थांबवण्याची विनंती केली, पण सगळी ट्रान्सप्लांट ऑपरेशन्स पार पडली होती. परंतु ब्लड मॅच न झाल्यामुळे सर्व पेशंट सिरियस अवस्थेत होते. 18 मी मला असलेल्या
दीर्घकालीन अनुभवाचे वापर करण्याचे ठरवले. ब्रेन पेशंट श्री पी व्ही राजन यांच्यावर 7-8 तास सर्जरी केली. या सर्जरीच्या योगे श्री पी व्ही राजन यांना मी पुन्हा जीवनदान दिले याचे मला समाधान वाटले. त्यांची तब्येतही आता हळूहळू सुधारते आहे असे वाटते. 20. या सर्जरीमुळे चुकीचे अवयव ट्रान्सप्लांट केल्याने या 7 जणांचा मृत्यू झाला, त्याला हॉस्पिटल जबाबदार नाही. 21. या प्रकारच्या चुकांसाठी शुश्रूषा ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई यांनी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतलेला आहे. त्यामधून या केसमध्ये मरण पावलेल्या पेशंटसाठी मदत होण्याची संभावना आहे. या सर्व पेशंट्सनी यासाठी क्लेम्स इन्शुरन्स कंपनीकडे द्याव्यात अशी सूचना आम्ही त्यांना केली आहे. वरील जबाब मी स्वेच्छेने दिलेला असून त्यासाठी कोणतेही दडपण वा धाक मला पोलिसांनी दाखवला नाही. डॉक्टर धर्मपाल, डीन, शुश्रूषा ऑर्गन्स अँड ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई. पोलिसांनी हॉस्पिटलच्या इतर सर्व जे या ऑपरेशन्समध्ये सामील होते त्या स्टाफलाही अटक केली. त्यांचे सगळे स्टेटमेंट्स पुरावे जमा केले. अपघातात जखमी झालेल्या श्री राजेंच्या तसेच इतर सर्व पेशंट्सच्या नातेवाईकांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड केली गेली. अर्थात पोलिसांनी डॉक्टर धर्मपाल आणि हॉस्पिटलमध्ये इतर स्टाफला झालेल्या अक्षम्य गुन्ह्यासाठी जबाबदार धरले होते. कोणालाही कोर्टाने जामीन न दिल्याने सगळ्यांची रवानगी मुंबईच्या तुरुंगात 8 दिवसांसाठी झाली. कोर्टाने ही केस CID तसेच क्रिमिनल ऑफेन्स विंगच्या अधिकाऱ्यांनी हातात घ्यावी असाही आदेश दिला. शुश्रूषा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या 50हून अधिक पेशंट्सना आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घ्यायला आता कोणतेही महत्त्वाचे डॉक्टर्स नाहीत हे ऐकून धक्काच बसला. त्यांचा डीन डॉक्टर धर्मपाल आणि त्यांच्या इतर डॉक्टर्सवर अत्यंत विश्वास होता आणि त्या विश्वासामुळेच ते त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी ॲडमिट्स झाले होते. आपले ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी डॉक्टर धर्मपाल आणि त्यांच्या इतर डॉक्टर्स आणि सर्जनची आज गरज होती. कोर्टाच्या निर्णयाने त्यांना अधांतरी सोडले होते. अनेक पेशंट्स डॉक्टर धर्मपाल आणि इतर डॉक्टर्सना सर्जन्सना जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी उत्तम वकील मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला होता. हा केवळ डॉक्टर धर्मपाल आणि त्यांच्या इतर डॉक्टर्स आणि सर्जनवर असलेला अंधविश्वास नव्हता, तर त्यांच्या कौशल्यावर असलेला विश्वास त्याला कारणीभूत होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आज सेशन कोर्टात फक्त अर्जंट मॅटर्सच घेण्यात येणार होते. पेशंटच्या वतीने ॲडव्होकेट श्री सचिन गोरे यांनी सर्व डॉक्टर्सना जामीन मिळवण्यासाठी कोर्टात हिअरिंगसाठी अर्ज दिला. हा अर्ज अर्जंट हिअरिंगला घेण्यात तुमचा काय उद्देश आहे? मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टानं आधीच गुन्हा दाखल केला असून त्याची एन्क्वायरीही CID तसेच क्रिमिनल ऑफिस विंगच्या ऑफिसर्सनी हातात घ्यावी असा आदेश दिला आहे. त्याला तुम्ही चॅलेंज का करत आहात? कोर्टाने प्रश्न विचारला. ॲडव्होकेट श्री सचिन गोरे यांनी गेल्या 20 वर्षात शुश्रूषा ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या कामाविषयी कोर्टाला सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी कोर्टाला सांगितले की या हॉस्पिटलमध्ये ऑर्गन्स ट्रान्सप्लांटचे वेगवेगळे विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागाला
प्रमुख डॉक्टर विभाग प्रमुख म्हणून नेमलेला आहे. त्या विभागाच्या कामाला ती व्यक्ती जबाबदार असते. शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल हे एक धर्मादाय चॅरिटेबल हॉस्पिटल असून त्याच्या ऑपरेशन्समध्ये कोणताही नफा घेतला जात नाही. या हॉस्पिटलचा कारभार वेगवेगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट करण्यासाठीच केला जातो. या हॉस्पिटलमध्ये सर्वसाधारण रुग्णांवर उपचार केले जात नाही. या हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट करण्यासाठी हजारो सर्जरी झाल्या आहेत. या सर्व सर्जरीची माहिती डाटा सायंटिफिक जर्नलमध्ये तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकृत जर्नलमध्ये यंदा प्रकाशित करण्यात आला आहे. प्रकाशनांच्या प्रती आम्ही सोबत जोडत आहोत. आम्ही या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रुग्णांवर योग्य उपचार करण्याच्या उद्देशाला मानून येतो. बाकी बहुतेक हॉस्पिटलमध्ये विविध ऑर्गन्सचे ट्रान्सप्लांटेशन हे गैरमार्गाने केले जाते व त्यासाठी रोख पैसे डॉक्टर्स आणि एजंट्सला दिले जातात. शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये या प्रकारे पैसे लोबाडले जात नाहीत. या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले पेशंट्स इतर हॉस्पिटलमध्ये आज जाऊही इच्छित नाही. कृपया या परिस्थितीत सर्व डॉक्टर्स आणि सिस्टर्सना जामीन देण्यात यावा. हा अर्ज डॉक्टर्सच्या वतीने केला नसून त्या हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या पेशंट्सच्या वतीनं करण्यात आला आहे. या बाबीची या प्रकरणात विशेष नोंद घ्यावी ही विनंती. सोबत सर्व पेशंट्सच्या सह्या असलेले आणि या जामीन अर्जाला अनुमती देणारे पत्र जोडलेले आहे. कृपया माननीय न्यायालयाने या अर्जाची विशेष दखल घ्यावी. ॲडव्होकेट श्री सचिन गोरे, ॲडव्होकेट सोबतच्या यादीप्रमाणे रुग्णांच्या वतीने. कोर्टाने निकाल देण्यासाठी 2 तासाचा वेळ मागितला. कोर्ट लंच ब्रेकसाठी आता उठले. कोर्ट पुन्हा बसल्यावर 2 महत्त्वाचे जामीन अर्ज आले. वकिलांचे युक्तिवाद झाल्यावर एका अर्जात जामीन देण्यात आला कारण गुन्हेगाराला हार्टच्या ऑपरेशन करता जामीन हवा होता. दुसऱ्या केसमध्ये जामीन फेटाळण्यात आला. कोर्टासमोर पुन्हा शुश्रुत चॅरिटेबल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरची केस आली. जज साहेबांनी निकाल देण्यास सुरुवात केली. कोर्टासमोर सुट्टीच्या कालावधीत अर्जंट हिअरिंगसाठी शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सना पेशंटच्या सोयीसाठी कामावर हजर होण्यासाठी रुग्णांच्या वतीने श्री सचिन गोरे, ॲडव्होकेट हायकोर्ट, मुंबई यांनी याचिका सादर केली आहे. या याचिकेमध्ये रुग्णांच्या भावना व गरजा मांडण्यात आल्या आहेत. त्यावर या कोर्टाने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. हे कोर्ट या आदेशान्वये सर्व डॉक्टर्स तथा नर्सिंग स्टाफसाठी तात्पुरता 10 दिवसांसाठी जामीन मंजूर करत आहे. यावर अखेरची सुनावणी नियमित कोर्टांमधून 10 दिवसात होईल. नियमित कोर्टाचा निर्णय हा अंतिम असेल. या आदेशाची प्रत तात्काळ अर्जदारांना उपलब्ध करून द्यावी असा आदेश हे कोर्ट देत आहे. श्री सचिन गोरे, ॲडव्होकेट हायकोर्ट यांनी या आदेशाची प्रत काही वेळात कोर्टाकडून मिळवली. त्यांनी त्या प्रतीही केस चालवणाऱ्या CID तसेच क्रिमिनल ऑफेन्स विंगच्या अधिकाऱ्यांच्या हातात दिल्या. सुमारे 3 तासाच्या अंतराने कोर्टाच्या आदेशानुसार
सर्वांना तात्पुरता जामीन देण्यात आला. रोज सकाळी पोलिसांकडे हजेरी लावावी, तसेच पोलिसांना गरज लागेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या. अंतिमतः सर्वांची जामिनावर तात्पुरती सुटका झाली. सुटका होताच डॉक्टर धर्मपाल यांनी व त्यांच्या शुश्रुत चॅरिटेबल हॉस्पिटलमधल्या सर्व स्टाफने टॅक्सीने हॉस्पिटलकडे धाव घेतली. सारे पेशंट त्यांची वाट पाहत होते. डॉक्टर धर्मपाल यांनी त्यांचा मोर्चा ब्रेन डेड पेशंट श्री PV राजन यांच्या ICU मधल्या बेडकडे नेला. राजन यांच्यात लक्षणीय सुधारणा झाली होती. हृदयाचे ठोके आता नियमित पडू लागले होते. मेंदूतल्या हालचाली एवढेच नाही तर विचार करण्याची क्षमता त्यांना पुन्हा मिळण्याची चिन्हे दिसू लागली होती. राजन यांना देण्यासाठी म्हणून नवी औषधे आणायला सिस्टरला डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर धर्मपाल यांनी देवाचे आभार मानले. आपल्या केबिनमध्ये लावलेल्या फ्रेशकडे त्यांनी पाहिले. डॉक्टर धर्मपाल यांना ढसढसा रडू फुटले. त्यांचा धन्वंतरीवरचा विश्वास आज अधिकच दृढ झाला होता. रोज सकाळी एक बस शुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलमधून केसमध्ये गुन्हेगार ठरलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसना घेऊन पोलीस स्टेशनला जायला निघायची. तिथे हजेरी लावून तास 2 तासात सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस आपापल्या कामावर रुजू व्हायचे. CIDच्या अधिकाऱ्यांच्या खबऱ्यांनी शुश्रुत हॉस्पिटलमध्ये ऑर्गन्स ट्रान्सप्लांटमध्ये गैरव्यवहार होत नसल्याचे पोलिसांना स्पष्ट सांगितले होते. क्रिमिनल ऑफेन्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याही खबऱ्यांकडून शुश्रुत हॉस्पिटलमध्ये ऑर्गन्स ट्रान्सप्लांटमध्ये जास्त पैसे किंवा रोख घेतली जात नसल्याचे सांगितले होते. एकंदरीत हा सर्व प्रकार एका डॉक्टरच्या गलथान व्यवहारामुळे झाला होता. त्याला पेशंटच्या नावांची सिमिलॅरिटी कारणीभूत होती. PV राजन आणि PV राजे ह्या पेशंटच्या नावात समानता असल्याने हा अपराध घडला होता. शिवाय दोन्ही पेशंट हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यामुळे या उभयतांशी कोणाला बोलणे डॉक्टर्सना शक्य झाले नव्हते. हा म्हणता 9 दिवस होऊन गेले. या 9 दिवसात ट्रान्सप्लांटच्या 15 विविध शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या आणि त्या यशस्वी झाल्या होत्या. बहुतेक केसेसमध्ये डोनर्सना डिस्चार्जही मिळाला होता. जुन्या पेशंट्सपैकी बहुतांश पेशंट्स आता बरे होत होते किंवा बऱ्या होण्याच्या मार्गावर निश्चितच होते. डीन डॉक्टर धर्मपाल 10व्या दिवशी पहाटेच हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी सगळ्या पेशंटची तब्येत पाहिली. जे जागृत अवस्थेत होते त्यांनी त्यांच्याशी पर्सनली बोलणे केले. शेवटी आपल्या ऑफिसमध्ये आले. धन्वंतरीच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना केली. शेजारी लावलेले डॉक्टर्सचे शपथपत्र त्यांनी गांभीर्याने पाहिले. टेबलवर ठेवलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या फोटोकडे पाहिले. माझ्यावर विश्वास ठेवा. सगळे कायद्यानुसार नीट होईल. मला आणि इतर सर्वांना निश्चितच निर्दोष सोडलं जाईल. जणू त्यांनी कुटुंबियांना वचन दिले होते. गेल्या 9 दिवसात शुश्रुत चॅरिटेबल हॉस्पिटलने वैद्यकीय खटले चांगले चालवलेले मुंबईतले विख्यात ॲडव्होकेट फर्म यांना त्यांची केस लढवण्यासाठी अपॉइंट केले होते.
ॲडव्होकेट फर्मच्या वरिष्ठ वकिलांनी या कालावधीत केसचे संपूर्ण अध्ययन केले होते. मुंबईतले विख्यात वकील आणि सॉलिसिटर श्री लकडावाला हे कोर्टात आर्ग्युमेंट करणार होते. कोर्ट नंबर 32 मध्ये केस चालवली जात होती. डीन डॉक्टर धर्मपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले होते. शहरातल्या पाकिटमार खुनासारखे गंभीर आरोप असलेल्या आरोपींबरोबर आपल्याला उभं केलं जात आहे हे पाहून डॉक्टर धर्मपाल यांना स्वतःचीच लाज वाटली. आज कोर्टात आयुष्यात प्रथमच आणि तेही 8 जणांचा खून करणारे म्हणून उभे राहावे याने जीवाची तडफड होते आहे हे त्यांना प्रथमच जाणवले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, पण ते कोणाच्याही लक्षात यायच्या आधी त्यांनी आपल्या रुमालांनी पुसले. पोलिसांनी त्यांच्या तपासाची माहिती पोलीस प्रॉसिक्युटरद्वारे कोर्टासमोर मांडली. कोर्टाने सर्वांना 10 दिवसांचा टेम्पररी नोटीस देण्याविषयी पोलिसांची भूमिका काय आहे याविषयी पोलीस प्रॉसिक्युटरना विचारले. त्यावर हॉस्पिटलची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी माझे अॅक्युज पोलिसांकडे रोज सकाळी नियमित हजेरी लावतात. शिवाय मुख्य आरोपी डीन डॉक्टर धर्मपाल आणि त्यांचे सहकारी पोलिसांना रोज कोऑपरेट करत असल्याविषयी माहिती कोर्टाला दिली. सुश्रुत चॅरिटेबल हॉस्पिटलचे सुरुवातीपासून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड दोन्ही पोलीस शाखांना दिले आहे. पोलिसांनी हॉस्पिटलचा कारभार वेगवेगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट करण्यासाठीच केला जातो याची खात्री केली आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये सर्वसाधारण रुग्णांवर उपचार केले नाहीत हेही तपासले आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या अवयवांचे ट्रान्सप्लांट करण्यासाठी हजारो सर्जरी झाल्या आहेत. यामध्ये 99.70% पेशंट्स रिकव्हरी करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. फक्त 0.3% रुग्णांच्या बाबतीत अपयश आले. इतर ऑर्गन्स ट्रान्सप्लांट हॉस्पिटलचा हा रिकव्हरी रेट 34% कमी आहे. या सर्व सर्जरीची माहिती जागतिक सायंटिफिक जर्नल्समध्ये तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अधिकृत जर्नलमध्ये यंदा प्रकाशित करण्यात आले. या दोन्ही प्रकाशनांच्या प्रती आम्ही सोबत जळत आहोत. वरील गोष्टींची सत्यता पाहून आणि आरोपींचे गेल्या 10 दिवसातील सहाय्य करण्याचा उद्देश पाहता पोलिसांनी सुट्टीच्या दिवशी दिलेला केवळ 10 दिवसांचा जामीन अर्ज हा परमनंट जामीन अर्ज मानावा. जामिनासाठी वेगळा अर्ज आम्ही कोर्टात सादर करत आहोत. त्यावर कोर्टानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सॉलिसिटर श्री लकडावाला यांनी सर्व डॉक्टर्सची बाजू मांडली. पोलीस प्रॉसिक्युटर, सरकारच्या वतीनं तुम्ही कोर्टाला काय सांगू इच्छिता? न्यायमूर्तींनी पोलीस प्रॉसिक्युटरला प्रश्न विचारला. या केसचा तपास 2 वेगवेगळ्या संघटना करत असून सर्व आरोपींची कस्टडी आवश्यक आहे. आणखी 15 दिवसांची पोलीस कस्टडी मिळावी अशी आमची मागणी आहे. प्रॉसिक्युटरने कोर्टाला उत्तर दिले. सॉलिसिटर श्री लकडावाला यांच्या बाजूने आणखी काही मुद्दे कोर्टासमोर मांडले. मिलॉर्ड, हे सर्व डॉक्टर्स हे भारतीय घटनेचा आदर करणारे आहेत. हवे असल्यास पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट स्वतःकडे जमा करावे. यामुळे आरोपी देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता संपते. या केसच्या प्रत्यक्ष पाहणीत एकानेच कर्तव्य न केल्याचे दिसते.
ज्याच्यावर पेशंट कोण आहे हे प्रमाणित करण्याची जबाबदारी असते ते डॉक्टर विवेक शर्मा यांनी पेशंटची ओळख न पटवण्याचे काम केले. त्यातही त्यांनी पी व्ही राजे यांचे सर्व अवयव जे ब्रेन डेड पेशंट श्री पी व्ही राजन यांचे आहेत असे मानून त्या शरीरामधून काढले आणि ते अवयव त्या रिस्ट्रिक्टिव्ह पेशंटला दान देण्याच्या दृष्टीने त्या सर्जरीसाठी रवाना केले. यात दोन्ही पेशंट बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यांचे नावही सारखे होते. ऑपरेशनच्या घाईत त्या एका डॉक्टरची चूक घातक ठरली. या केसमधले आणखी काही बारकावे तपासून केस विस्तृतपणे मांडली जाईल. त्यावेळी कोर्टाच्या लक्षात काही मुद्दे आणून दिले जातील. सॉलिसिटर श्री लकडावाला यांनी कोर्टासमोर मुद्दे मांडले. कोर्टाने मग ऑर्डर दिली. सर्व आरोपी हे जगातील विख्यात संस्थेमधून येतात. त्यांचे गेल्या 10 दिवसांमधले वर्तन हे समाधानकारक मानण्यात या कोर्टाला काहीच हरकत नाही. आरोपी त्यांचे पासपोर्ट कोर्टाला सरेंडर करण्यात तयार आहे. वरील बाबी पाहता आरोपी डॉक्टर विवेक शर्मा यांना सोडून उर्वरित आरोपींना जामीन दिला जात आहे. जामिनाची रक्कम रोख रुपये 50,000 असेल. तसेच प्रत्येक आरोपीला 2 शुअरिटीज द्यायला लागतील. आरोपी डॉक्टर विवेक शर्मा यांनी केलेल्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला हे कोर्टासमोर उघड होत आहे. आरोपी डॉक्टर विवेक शर्मा यांना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश हे कोर्ट देत आहे. यातील कोणतेही आरोपी तपासात पोलिसांना सहकार्य करत नाहीत असे लक्षात आल्यास त्यांचा जामीन रद्द केला जाईल. या प्रकरणाची तपासणी 15 दिवसांनी पुन्हा होईल. या केसचा तपास सुमारे 3 महिने चालू होता. पोलिसांनाही आता कळले होते की हा खुनाचे क्लॉजेस लावावेत असा गुन्हा नाही. मृत झालेल्या 7ही पेशंटच्या नातेवाईकांनीही डॉक्टर धर्मपाल यांचा व हॉस्पिटलचा काहीही संबंध या घटनेमागे नव्हता याची खात्री झाली होती. शिवाय या सर्व पेशंट्सना त्यांचे इन्शुरन्स क्लेम मिळण्यासाठी हॉस्पिटलने प्रोसिजर सुरू केली होती. ते क्लेम सेटल होतील याविषयी पेशंट्सना खात्री होती. 4 महिन्यानंतर डीन डॉक्टर धर्मपाल यांना पोलिसांचा फोन आला. CID कमिशनरने त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलवले होते. डॉक्टर धर्मपाल आणि त्यांचा लीगल कन्सल्टंट असे दोघे CID कमिशनरच्या हॉस्पिटलमध्ये गेले. सुमारे तासभर बसवून कमिशनरने डॉक्टरांना आत बोलवले. तुम्ही शुश्रूष हॉस्पिटलचे डीन का? पोलीस कमिशनरने प्रश्न विचारला. होय साहेब, डॉक्टर धर्मपाल यांनी उत्तर दिले. तुमच्या हॉस्पिटलवर कारवाई करावी असा रिपोर्ट आमच्या तपास अधिकाऱ्यांनी दिला आहे. हा पहा रिपोर्ट. पोलीस कमिशनरनं रिपोर्ट समोर ठेवला. आम्हाला हा रिपोर्ट मान्य नाही. हा रिपोर्ट कोर्टाला सादर करावा. आमचे वकील त्यांचे म्हणणे मांडतील. डॉक्टर धर्मपाल म्हणाले. बघा, तुम्ही लढत राहाल तर तुमची बदनामी होईल. यात वर्षानुवर्ष जातील. यापेक्षा आपण काहीतरी सोल्युशन काढूया. आमचे एक ॲडव्होकेट मित्र आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या. काही मार्ग निघेल असा सल्ला ते देतील. पोलीस कमिशनरना एका ॲडव्होकेटचं कार्ड डॉक्टर धर्मपाल यांना दिलं. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून आपली पुन्हा भेट घेतो.
डॉक्टर धर्मपाल यांनी पोलीस कमिशनरांना आश्वासन दिले. कमिशनरांनी 3 चहा मागवले. आपल्या हॉस्पिटलविषयी मी खूप चांगलं ऐकलं आहे. तुमच्याकडे पेशंट अजूनही विश्वासाने येतात, यातच तुमचा एक डॉक्टर म्हणून चांगुलपणा दिसतो. तुमचे दुर्दैव की तुम्ही या केसमध्ये अडकलात. तुमचे नशीब चांगले ही केस माझ्याकडे आली. काहीतरी चांगला रस्ता दाखवावा म्हणूनच तुम्हाला आज मी बोलवले. आता मी दिलेल्या ॲडव्होकेटना भेटा, ते तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील. कमिशनर मनापासून बोलले असे डॉक्टर धर्मपाल यांना वाटले. त्यांनी कमिशनरचे आभार मानले आणि त्यांचा निरोप घेतला. ऑफिसला येताना त्यांनी त्यांच्या लिगल कन्सल्टंटशी बोलणे सुरू केले. आज कमिशनरबरोबर मीटिंग चांगली झाली ना? डॉक्टर धर्मपाल यांनी लिगल कन्सल्टंट श्री घाटपांडे यांना प्रश्न विचारला. हो, तशी चांगली झाली, पण त्यांनी दुसऱ्या वकिलाला का बरं मध्येच आपल्याशी बोलायला सांगितले, याचा तुम्ही विचार केलात का? घाटपांडेंनी डॉक्टर धर्मपाल यांना विचारले. का बरं बोलायला सांगितलं असेल? मला काही समजले नाही. साहेब, हल्ली पोलिसांचेही दलाल म्हणून काम करणारे काही ॲडव्होकेट असतात. मला वाटते तसाच हाही ॲडव्होकेट असावा, घाटपांडे म्हणाले. या ॲडव्होकेटला आपल्या ऑफिसला बोलवावे. त्याच्याशी झालेले सगळे बोलणे रेकॉर्ड करावे. पुढे काही वाईट प्रकार घडला तर उपयोगी पडेल, डॉक्टर धर्मपाल म्हणाले. ऑफिसमध्ये आल्यावर कमिशनरने दिलेल्या ॲडव्होकेटला फोन लावला. फोन रेकॉर्ड होत होता. नमस्कार, मी डॉक्टर धर्मपाल बोलतो आहे. आपण ॲडव्होकेट रांडेरिया बोलताय ना? डॉक्टर धर्मपाल यांनी फोनवर विचारले. नमस्कार, मी रांडेरिया बोलतोय. आत्ताच कमिशनर साहेबांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला भेटायला सांगितले होते. आपल्याला केव्हा वेळ आहे? ॲडव्होकेट रांडेरियाने विचारले. उद्या मी ऑपरेशनमध्ये बिझी आहे. आपण परवा म्हणजे बुधवारी 3 वाजता माझ्या ऑफिसमध्ये भेटूया का? तुम्हाला ही वेळ सोयीची आहे का? डॉक्टर धर्मपाल यांनी विचारले. चालेल, पण फायनल डिसिजन घेणारे तुम्ही एकटेच आहात का? दुसरे कोणी असेल तर त्यांनाही बोलवून घ्या, म्हणजे एका मीटिंगमध्येच सगळे काम होईल, ॲडव्होकेट रांडेरिया उद्गारले. ठीक आहे, मी मॅनेजिंग कमिटी मेंबर्सनाही बोलवून घेतो, म्हणजे आपले काम पूर्ण होईल, डॉक्टर धर्मपाल उद्गारले. चला, परवा 3 वाजता भेटूया, ॲडव्होकेट रांडेरिया म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवला. डॉक्टर धर्मपाल यांनी रेकॉर्ड केलेले संभाषण कॉम्प्युटरवर ट्रान्सफर केले आणि ते आपल्या रोजच्या कामाला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ऑपरेशन्स करायची होती. पेशंट श्री पी.व्ही. राजन यांची त्यांनी भेट घेतली. राजन यांची भेट घेणे आणि त्यांच्याशी मोकळे बोलणे हा डॉक्टरांचा आता आवडता छंद झाला होता. एका ब्रेन डेड पेशंटला त्यांनी जीवनदान दिले होते. त्यातूनच त्यांना कामाची आणखी स्फूर्ती मिळाली होती. दुसऱ्या दिवशीही त्यांना सर्जरी करायची होती. दुपारी 3 वाजता ॲडव्होकेट रांडेरियांबरोबर मीटिंग होती. त्याला त्यांचे 2 विश्वासू सहकारी देखील हजर राहणार होते. मीटिंगच्या आधीच त्यांनी मीटिंगचे पूर्ण ऑडिओ तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था करून ठेवली होती. 2 वाजता जेवण आटोपले. 2:45ला त्यांचे 2 सहकारी ऑफिसमध्ये
हजर झाले. बरोबर 3 वाजता ॲडव्होकेट रांडेरिया ऑफिसमध्ये आले. रिसेप्शनमध्ये बसलेला एखादा माणूस ॲडव्होकेट वाटावा असा दिसत नव्हता. ॲडव्होकेट रांडेरियाने आपले कार्ड केबिनमध्ये पाठवले. ॲडव्होकेट अशोक रांडेरिया, बिझनेस कन्सल्टंट, मुंबई. डॉक्टर धर्मपाल यांनी रांडेरियांना आत केबिनमध्ये बोलवले. नमस्कार. रांडेरियानं तिथे बसलेल्या तिघांना नमस्कार केला. डॉक्टर धर्मपाल यांनी स्वतःची ओळख करून दिली, तशी आपल्या 2 सहकाऱ्यांची ओळख करून दिली. मला CID कमिशनर बोबडे साहेबांनी तुमची सगळी केस समजावून सांगितली. केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यातून तुम्हा सर्वांची सुटकी करायची म्हणजे खर्च करावा लागेल. तुमची केस पेपरला मोठ्या प्रमाणात आली होती, TV वरही दाखवली होती. तुम्हाला निर्दोष सोडायचे म्हणजे कमिशनर साहेबांना खूप रिस्क घ्यावी लागेल. कोर्टात प्रकरण मिटेल अशा प्रकारे सगळे पेपर्स द्यावे लागतील. CID, इकॉनॉमिक अफेन्स विंग, कोर्टातला स्टाफ, इतरही लोक आणि मिनिस्टर साहेबांची काळजी घ्यावी लागेल. रांडेरियाने सांगितलं. आम्ही यासाठी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे? डॉक्टर धर्मपाल यांनी विचारलं. या साऱ्या प्रकारातून निर्दोष सुटण्यासाठी तुम्हाला खर्चाची तयारी ठेवायला लागेल. सगळ्यांची मिळून काय अपेक्षा असेल? डॉक्टर धर्मपाल यांनी विचारलं. साधारणपणे कमीत कमी 10 पर्यंत एकूण खर्च होईल, रांडेरी यांनी सांगितलं. 10 म्हणजे 10 लाख रुपये का? डॉक्टर धर्मपाल यांनी विचारलं. काय साहेब, मस्करी करता का? 10 कोटी रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील. अशा गंभीर प्रकरणातून सोडवायला 40-50 वर्षापूर्वी 10 लाख रुपये लागले असते, रांडेरी यांनी हसत हसत सांगितलं. अहो, आम्ही इमानदारीने हॉस्पिटल चालवते, आमच्याकडे एवढे पैसे कुठून असतात? दुसऱ्या एका डॉक्टरनं रांडेरी याला सवाल केला. बघा, तुम्हाला केस हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत लढायला वकिलांना प्रत्येक डेटला 10-20 लाख रुपये द्यावे लागतील. असे 20 कोटी 25 कोटी सहज जातील. त्या जोडीला आपल्याला टेन्शन घ्यावे लागेल. एवढे करून निकाल आपल्याला बाजूने लागेल याची काय खात्री? त्यापेक्षा इनिशियल स्टेजलाच पोलिसांनी केस पुटअप करताना वीक करून टाकली तर पुढे कुठल्या कोर्टात ती टिकू शकेल. शिवाय खालच्या कोर्टात निकाल आपल्या बाजूने लागला तर त्यावर अपील करायचे का नाही ते सरकारी अधिकारीच ठरवतात. त्यांची काळजी आपण आधीच घेतली तर ते कशाला वाकड्यात जातील? केस खालच्या कोर्टात निकाल आपल्या बाजूने लागेल, त्यावर वरच्या कोर्टात अपीलही होणार नाही याची खात्री आम्ही सगळे देतो. शेवटी पोलीस कमिशनर मला तुमच्याकडे पाठवतो याचा अर्थ तुम्ही समजावून घ्या ना. रांडेरी यांनी अचूक माहिती दिली. आपले बोलणे मशीनवर आणि व्हिडिओवर रेकॉर्ड होत आहे याची जाणीव रांडेरिया बेफिकीर होऊन ठेवत नसल्याचे डॉक्टरांच्या ध्यानात आले. आम्ही हॉस्पिटल तर्फे कोणत्या अकाउंटमधून एवढी रक्कम कॅशने देऊ शकणार नाही. आमच्या पर्सनल बँक अकाउंटमधील एवढे पैसे नाही. आपण हे डील विसरून जाऊया. कोर्टाचा काय निकाल लागायचा तो लागो. आम्ही एवढी रोख रक्कम उभीच करू शकणार नाही. डॉक्टर धर्मपाल निराशेच्या स्वरात उद्गारले.
तुम्हाला मी माझा या प्रश्नावरचा नेहमीचा उपाय सांगतो. मी तुम्हाला या सगळ्या ऑफिसर्सच्या मिसेसच्या कंपन्यांची नावे, बँक आणि अकाउंट नंबर देतो. तुमच्या अकाउंटवरून त्या खात्यांवर रकमा जमा करा. तुम्हाला त्यांच्या मिसेसच्या कंपन्यांकडून बिले हवी असतील तर तीही मिळतील. तुमच्याकडे एवढे फंड्स नसतील तर बँकेतून लोन किंवा ओव्हरड्राफ्ट घेण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल. त्यासाठी फक्त 1% म्हणजे ₹10 लाख ब्रांच मॅनेजरला कॅश द्यावे लागतील. त्या सगळ्या कामांसाठी मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये कन्सल्टन्सी चार्जेस म्हणून 20 लाख द्यावे लागतील. तेही चेकने दिले तरी चालेल. मी तुम्हाला आधी कोर्टाची ऑर्डर आणून देईन, ती वाचा. त्यात काही सुधारणा करायचे असतील तर करा. नंतर मी तुम्हाला सर्व 10 कोटीची बिलं देईन. वेगवेगळी बिलं असतील. त्या कंपन्यांच्या नावाने पैसे बँक ट्रान्सफर करा. या सगळ्या गोष्टींना महिना तरी लागेल. स्टेट बँकमधून 10 कोटीचे लोन मिळवण्याची व्यवस्था मी 10-15 दिवसात करेन, याची खात्री बाळगा. 7 वर्षाचा रिपेमेंट पिरियड तुम्हाला मिळेल. तुम्ही चांगल्या पद्धतीने हा सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल चालवता. त्यात आणखी सुधारणा करा. त्यांच्या मुंबई बाहेर ब्रांचेस उघडा. ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. रांडेरिया अगदी सहजपणे सांगत होता. डॉक्टर धर्मपाल विचारत पडले. आयुष्यात संकटांना असेही सोल्युशन्स असतात हे त्यांच्या 65 वर्षाच्या आयुष्यात कधीही लक्षात आले नव्हते. Let us proceed as you suggest. Give me bank papers so that we can go ahead with the loan from bank. Give me rough copy of court order as you have suggested. Give me bills on which we want to transfer the amount. After this, we can go ahead with the bank transfers. This money will be transferred only after dictation of the final order. In the case, is it okay? डॉक्टर धर्मपाल यांनी रांडेरियाला विचारले. मला सर्व मान्य आहे. इट इज फायनल. रांडेरिया उद्गारला. पुढचा महिना अत्यंत वेगाने गेला. रांडेरियाने सांगितल्याप्रमाणे सगळी गोष्टी होत गेल्या होत्या. बँकेतून लोन मिळाले. कोर्ट ऑर्डरचा नमुना मिळाला. सगळ्या ऑफिसर्सच्या बँक डिटेल्स, बँक अकाउंट आणि नंबर्स मिळाले. पैसे कोणाला आणि किती ट्रान्सफर करायचे याची माहितीही अकाउंट्स डिपार्टमेंटला देण्यात आली. कोर्ट ऑर्डरचा दिवस आला. डॉक्टर धर्मपाल यांना थोडेसे अस्वस्थ वाटत होते. आज कोर्टाची ऑर्डर काय मिळते त्यावर भविष्यकाळ संपूर्णपणे अवलंबून होता. 11 वाजले. कोर्ट बसले आणि सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलची केस पुकारली गेली. सगळे डॉक्टर्स, सिस्टर्स आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहिले. All accused are discharged from the charges. All bail bonds cancelled. Detailed order is placed on the record of the court. कोर्टानं आपला अंतिम निकाल दिला. सर्व आरोपी दोषमुक्त झाले होते. डॉक्टर धर्मपाल यांनी अकाउंट डिपार्टमेंटला यसचा SMS पाठवला. सगळे पैसे 10 कोटी रुपये त्या ठरलेल्या अकाउंटला बँक ट्रान्सफर झाले. आज सुश्रुत ऑर्गन्स
ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचा 21वा वर्धापन दिन साजरा होत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. विभागातले पोलीस कमिशनर्स, पोलीस ठाण्यांचे प्रमुख आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही समारंभाला हजर होते. डॉक्टर धर्मपाल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकताच आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला होता. त्याचे सर्वत्र कौतुक होत होते. महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतभरच्या वर्तमानपत्रात डॉक्टर धर्मपाल यांच्या कार्याविषयी छापून आले होते. डॉक्टर धर्मपालांचा गौरव करणारी सर्वांची भाषणे झाली. शेवटी भाषणाला डॉक्टर धर्मपाल उभे राहिले. आज सुश्रुत ऑर्गन्स आणि ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचा 21व्या वर्धापन दिनाला आपण सर्व उपस्थित राहिलात याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. आजपर्यंत हजारो रुग्णांना आम्ही सेवा दिली. यापुढेही सेवा देण्याचे भाग्य आमच्या इस्पितळाला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणखी एक घोषणा मी मुद्दाम करत आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ऑर्गन्स ट्रान्सप्लांट विभागासाठी प्रमुख प्राध्यापक म्हणून मला नेमून हार्वर्ड युनिव्हर्सिटीने मला सन्मान दिला आहे. मी हे पद स्वीकारण्याचे कबूल केले असून सुश्रुत ऑर्गन्स ट्रान्सप्लांट स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या डीन पदावरून आज निवृत्त होत आहे. मी आणि माझे कुटुंबीय भारत देशाचे, इथल्या व्यवस्थेचे सदैव ऋणी राहू. सर्वांना सतशः प्रणाम. कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर धर्मपाल यांनी आपल्या केबिनमध्ये आज शेवटचं पाऊल ठेवले होते. त्यांनी आपल्या केबिनमधले डॉक्टरांचे शपथपत्र काढून कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले. त्यांचा आता भारतातल्या डॉक्टरांच्या शपथपत्रावर कवडीचाही विश्वास राहिला नव्हता. आता एव्हाना भारतातल्या डॉक्टरांचे शपथपत्र देखील ब्रँडेड झाले होते.